ऑलराईट मंडळी, सो ठरल्याप्रमाणे आज मी पाहिला अल्ल्याड पल्ल्याड हा सिनेमा. ऑफकोर्स या सिनेमासाठी मी किती जास्त एक्सायटेड होते याची ही आहेत उदाहरणं. नाही, ऑफकोर्स 2 व्हिडिओ मी बनवलेच, कारण त्या सुरुवातीपासून तर आतापर्यंत मी या सिनेमाचे प्रत्येक अपडेट्स तुम्हा सगळ्यांपर्यंत पोहोचवत होते. सगळ्यात महत्त्वाची भीती जी माझ्या मनात होती ती अशी की या सिनेमाला घेऊन IMDb आणि विकिपीडियावरती जो जॉनरा असतो त्या जॉनरामध्ये फक्त ड्रामा असं लिहिलं होतं आणि त्याच्यामुळे माझा थोडासा मूड खराब झाला होता. मी ही भीती व्यक्त केलीच होती माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये आणि त्याचमुळे आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना मी हे सांगणार आहे की नक्की हा सिनेमा आपल्याला घाबरवण्यामध्ये कितपत यशस्वी होतो, कॉमेडीचे काही पंचेस जे आहेत ते लँड होतात का व्यवस्थित, या सगळ्या गोष्टींची उत्तरं तुम्हाला इथे मिळणार आहेत. सगळ्यात आधी कास्टिंगबद्दल बोलूया. गौरव मोरे, संदीप पाठक, चिन्मय उदगीरकर, अनुष्का पिंपुटकर, सक्षम कुलकर्णी, भाग्यम जैन आणि सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती मकरंद देशपांडे, हे सगळेजण आपल्याला सिनेमामध्ये दिसत आहेत आणि सगळ्यांनी उत्तम काम केलंय. पण मी थोडीशी बायस्ड आत्ता होणार आहे, कारण का या सिनेमामध्ये जेव्हा मला कळलं की गौरव मोरे आहे आणि त्याच्यामुळे मला कॉमेडी अतिशय उत्तम होणार आहे याचा विश्वास आधीपासून होता. आणि त्याचमुळे या सिनेमामध्ये जितकीही कॉमेडी झालेली आहे त्या कॉमेडीचं जर का कौतुक करायचं असेल तर ते गौरव मोरे, संदीप पाठक या दोघांना मला असं वाटतं राव म्हणजे ना आपण अवॉर्ड द्यायला पाहिजे. कारण का थ्रू आउट द सिनेमा लोक पोट धरून धरून हसत होती, म्हणजे एकमेकांना टपल्या मारत वगैरे सगळे हसत होते. आणि मला असं वाटतं की फार काळानंतर मी इतका हाऊसफुलवाल्या वाईब्स, एनर्जी थिएटर्समध्ये फील केल्या ज्या आज मला पाहायला मिळालं. तर ऑफकोर्स कॉमेडीबद्दल आता आपण बोललोय. आता त्याच्यानंतर जर का आपण थोडंसं टेक्निकल ॲस्पेक्ट्सबद्दल बोलायचं झालं तर या फिल्मची जी सिनेमॅटोग्राफी आहे ती सुद्धा लय भारी आहे. म्हणजे या सिनेमामधले जे रात्रीचे शॉट्स आहेत स्पेशली सेकंड हाफमध्ये ज्यावेळेला ते वाड्यावरती जातात तर ते शॉट्स तुम्हाला आवडतील, म्हणजे मला ते शॉट्स आवडले. दुसरी महत्त्वाची गोष्ट की BGM, मी आधी म्हणलं होतं की अभिनय जगताप हा जो आहे या पोराला मानावा लागेल, म्हणजे या पोराने कहर केलाय मराठी सिनेमासृष्टीमध्ये. या लेवलचं BGM मला असं वाटतं इथून मागच्या कुठच्या सिनेमात आपल्याला पाहायला नाही मिळालं. मी स्पेशली संगीताची खूप मोठी फॅन आहे. म्युझिकल गोष्टींमध्ये माझं प्रचंड जास्त लक्ष असतं, त्याच्यामुळे या सिनेमाचं BGM साठी अभिनय जगतापला अवॉर्ड देऊन टाका राव. म्हणजे पुढची महत्त्वाची गोष्ट अशी की या सिनेमामध्ये ना एक छोटीशी दंतकथा सांगितलेली आहे. आत्म्यांच्या भ्रमणाचा काळ असेपर्यंत वेस सोडून कुणीही आत जाता कामा नये. म्हणजे गावाकडच्या ज्या छोट्या गोष्टी असतात, आता त्यात बरीच माणसं अंधश्रद्धा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी म्हणतील, पण मला असं वाटतं की हा सिनेमा कुठेही अंधश्रद्धाला दुजोरा देत नाही किंवा हा सिनेमा फक्त तुम्ही मनोरंजनाच्या हेतूनेच पाहावा असं मी सगळ्यांना सांगेन. लहान मुलांना घेऊन जाण्याजोगा सिनेमा आहे का, तर या प्रश्नाचं उत्तर मला देताना आवडेल की एक असा सीन आहे जिथे ती लहान मुलं डिस्टर्ब होऊ शकतात, तर मला असं वाटतं की त्यांना तुम्ही टाळा शक्यतो घेऊन जाण्यासाठी. ओव्हरऑल आपण सगळ्या पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट्स बद्दल बोलतोच आहोत, तर लेट मी टेल यू, चिन्मय उदगीरकर यार काय काम केलंय. म्हणजे चिन्मयने एवढं सारं त्याच्या वाट्याला आला आणि त्याने तो फाडलाय. म्हणजे अख्ख्या सिनेमामध्ये त्याच्या जर रोलची लेंथ तुम्ही पाहिली ना तर ती पाहता त्यांनी लय भारी काम केलंय राव. आणि त्याच्यासमोर चिन्मय उदगीरकर नंतर पुढचा आणि शेवटचा प्लस पॉईंट या सिनेमाचा जर कुठला असेल तर तो हा की या सिनेमाचा फर्स्ट हाफ तुम्हाला लय एंगेज ठेवतो. काही वेगळंच करण्यासाठी इथं आली. तुम्हाला लिटरली प्रत्येक पात्राशी ओळख करून दिली जाते सिस्टमॅटिकली. तुम्हाला ती पात्रांच्या ना भावभावना कळतात, त्यांचे इमोशन्स कळतात. यू कॅन फील फॉर दोज कॅरेक्टर्स आणि हे खूप इम्पॉर्टंट असतं. सो तुमच्याकरता दिग्दर्शकाकडे फक्त फर्स्ट हाफ इतकाच असतो वेळ ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या पात्रांसोबत मैत्री झाली पाहिजे आणि ती होते, हमखासपणे होते. आता या सिनेमाच्या सेकंड हाफकडे आपण जरा बोलूया. अनिष्ट संभवते. आणि इथेच थोडीशी गल्लत होते. आता आपण निगेटिव्ह ॲस्पेक्ट्स बद्दल पण बोलणार. तर आता वाईट गोष्टीमध्ये फार काही वाईट नाहीये, पण कारण हा सिनेमा हॉरर सिनेमा म्हणून प्रमोट केला जात होता. ती पोरगी खरंच कोण होती? नारीचा आत्मा. या सिनेमामध्ये हॉरर जे एलिमेंट्स आहेत किंवा जम्प स्केअर्स जे आहेत तर ते हार्डली 10% तुम्हाला सापडतात, त्याच्यामुळे थोडीशी निराशा होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट की मकरंद देशपांडे यांचं ते सिद्धयोगीचं कॅरेक्टर आहे तर ते मला नाही कळलं. ते जे पात्र आहे, तो जो रोल त्यांनी प्ले केलाय तो नाही उमजत आपल्याला फार जास्त किंवा आपण त्यांच्याशी जास्त रिलेट नाही करू शकत. पण काही शॉट्स त्यांचे सुद्धा लय भारी आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीने तो मंत्रोच्चार करणं असेल, काही होम हवनाचे काही शॉट्स असतील ते पण मला खूप जास्त आवडले. दुसरी महत्त्वाची गोष्ट की या सिनेमामध्ये ना पटकथेबद्दल जर का बोलायचं झालं तर सेकंड हाफमध्ये ज्या वेळेला आपण येतो ना, जी स्टोरी आहे ती आपल्याला सोडते मध्येच.
सो ती आपल्याला मेहनत घ्यायला लागते तिला पकडण्यासाठी आणि कुठे ना कुठेतरी ते लूप होल्स तुम्हाला जाणवतात. म्हणजे एक उदाहरण मी देईन की आता अल्ल्याड पल्ल्याडचं टायटल ट्रॅक आहे ते ज्यावेळेला सिनेमामध्ये दाखवलं जातं त्यावेळेला ना अनुष्का पिंपोटकरच्या मागे अवतीभोवती आपले जे बाकीचे ॲक्टर्स आहेत ते धावताना दिसतात. पण ते का धावताना दिसतात किंवा ते खूप कन्फ्युजिंग वाटतं आणि म्हणजे असं वाटतं कुठेतरी असं फील होतं की यार म्हणजे ही का दाखवत आहे. म्हणजे फक्त 1 ते 2 मॉन्टाजेसमध्ये तुम्ही ही गोष्ट सांगू शकला असतात पण तो बिल्डअप जो फर्स्ट हाफमध्ये लय बाप होतो ना तो सेकंड हाफमध्ये तुम्हाला थोडंसं निराश करतो. बाकी एक शेवटची कंप्लेंट अजून एक अशी आहे की हा सिनेमा ना कॉमेडीसाठी तर लय बाप ठरतो. म्हणजे नो वंडर मी लाईक आय सेड ऑलरेडी की हा सिनेमा तुम्हाला लय पोट धरून हसवणार आहे. पण ज्यावेळेला हॉररची गोष्ट येते ना हा सिनेमा तुम्हाला थोडंसं निराश करतो. पण मी तरी पण असं म्हणेन की प्रयत्न उत्तम आहे. या सिनेमाला मी देईन 3 स्टार्स आउट ऑफ 5. हा सिनेमा 1 टाइम वॉच जरूर आहे पण वेन आय एम सेईंग 1 टाइम वॉच प्लीज गो टू द थिएटर. घरी बसून बघू कधी OTTवर येईल कधी टेलिव्हिजनवरती येईल हा सिनेमा तसा नाही. कारण रात्रीचे शॉट्स आहेत थोडंसं हॉरर तुम्हाला हे सगळे एलिमेंट्सला असं फील व्हायला पाहिजे. त्याच्याचमुळे हा सिनेमा सिनेमागृहात जाऊनच पाहावा अशी मी सगळ्यांना विनंती करते. बाकी पुन्हा एकदा गौरव मोरे तुला सलामी राव आणि संदीप पाठक वी ऑल लव्ह यू मॅन. हे होतं माझं या सिनेमाला घेऊन माझं मत आणि माझा रिव्ह्यू. तुम्हाला हा रिव्ह्यू कसा वाटला ते मला कळवायला प्लीज विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अभिनय जगतापपर्यंत माझा व्हिडिओ पोहोचवा आणि त्याला आपली 100 तोफांची सलामी राव. बाकी कॉमेंट सेक्शनमध्ये तुमचे काय रिव्ह्यूज येत राव ते पण कळवा म्हणजे आम्ही सगळ्या कॉमेंट्स वाचतो. हो वाचतो म्हणजे वाचतो. डोंट फॉरगेट टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू सिटी लाईट्स बिकॉज इट्स फ्री. फुकट आहे ना राव करून टाका प्लीज. मराठी सिनेमांचे असेच लय भारी रिव्ह्यूज येत राहतील. आणि हो मराठी सिनेमांच्या व्यतिरिक्त सुद्धा आम्ही या देशात घडणाऱ्या ज्या घडामोडी असतात त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओज बनवत असतो. त्याबद्दल तुमचं काय मत आहे तेही मला कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्लीज काळजी घ्या. पीस आउट. रंगरूप है काळोखाच्या बिंबावर चित्र उमटले सामोरी है